जर्मन वॉचचा एक अहवाल आता समोर आलेला आहे। यात नैसर्गिक संकट निर्देशांकामध्ये 2025 मध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती आहे। तर भारताच्या पुढे डोमिनिका, चीन, होंडुरास, म्यानमार आणि इटली या देशांचा समावेश आहे। या अहवालामुळे नैसर्गिक संकटांमुळे कोणत्या देशांना किती फटका बसलाय याची माहिती देण्यात आली आहे। गेल्या काही वर्षात ओढावलेल्या नैसर्गिक संकटांमुळे भारतामध्ये जवळपास 80,000 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झालेली आहे। तर सुरुवातीला गेल्या 3 दशकात भारतावरती कधी कोणती नैसर्गिक संकट आलेली आहे त्यावर आपण आता एक नजर टाकणार आहोत। तर नैसर्गिक संकटांचा फटका बसलेला आहे। वर्ष होतं 1993, 1998 आणि 2013 मध्ये विनाशकारी पूर त्याचा सामना करावा लागलेला होता। 2002, 2003 आणि 2015 मध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये आपण होरपळून निघालेलो होतो। तर जर्मन वॉचच्या मते भारतावरती 400हून अधिक तीव्र नैसर्गिक संकट आलेली होती। हे देखील त्यानंतर अधोरेखित झालेलं आहे। नैसर्गिक संकटांचा फटका बसत असताना नैसर्गिक संकटांमुळे 180 अब्ज डॉलर्सचं नुकसान अद्यापपर्यंत झालं। तर विविध नैसर्गिक संकटांमध्ये जवळपास 80,000 लोकांचा मृत्यू झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।